नमस्कार. आज आपण दोन खूप महत्वाच्या अगदी प्राचीन भारतीय परंपरांविषयी बोलणार आहोत, योग आणि आयुर्वेद. नमस्कार. हो, नक्कीच. आपल्याकडे डॉक्टर यशवंत घोडे यांचं योग आणि आयुर्वेद हे पुस्तक आहे आणि त्यातूनच आपण या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध आहे हे समजून घेऊया. बरोबर. आणि आजच्या काळातही आपल्या आरोग्यासाठी एका बॅलन्स्ड लाईफसाठी त्या किती महत्वाच्या आहेत हे पण बघूया. अगदी. अनेकांना वाटतं की योग म्हणजे फक्त काय म्हणतात त्याला, व्यायाम. हो, किंवा आयुर्वेद म्हणजे काहीतरी खूप क्लिष्ट उपचार पद्धती. बरोबर. पण यात खूप खोल अर्थ आहे खरं तर. चला तर मग सुरुवात करूया. पहिले योग म्हणजे काय हे समजून घेऊया. हो, योग हा शब्द आपण खूप ऐकतो, पण त्याचा खरा अर्थ खूप मोठा आहे. हे फक्त शारीरिक व्यायाम नाहीयेत. योग हे संपूर्ण जीवन जगण्याचं शास्त्र आहे. भारताच्या हजारो वर्षांच्या तत्वज्ञानात याची मूळ आहेत. हजारो वर्षांच्या. हो. आणि खरं तर तत्वज्ञान, विज्ञान आणि कला यांचं एक काय म्हणतात त्याला मिश्रण आहे. अच्छा, कला पण? हो. योगाचा मुख्य उद्देश काय तर शरीर, श्वास आणि मन यांच्यात एक बॅलन्स साधणं, नियंत्रण मिळवणं. संतुलन आणि नियंत्रण. अगदी. यामुळे फक्त स्टॅमिना नाही वाढत, तर श्वास नियमित होतो, मन शांत होतं, आपल्या भावनांवर कंट्रोल येतो. आणि या सगळ्यातून एक आतून शांतता, खरा आनंद मिळतो. म्हणजे शरीर आणि मन यांना एकत्र जोडणारी ही गोष्ट आहे. योग या शब्दाचाही काही खास अर्थ आहे ना? अगदी बरोबर बोललात. योग हा शब्द संस्कृतमधल्या युज धातूपासून आलाय. युज? हो, युज. याचे दोन मुख्य अर्थ आहेत. एक म्हणजे जोडणे किंवा एकात्मता साधणे. कशाची एकात्मता? आपल्या व्यक्तिमत्वाची. आपलं शरीर, आपलं मन, आपलं आत्मा हे जे वेगवेगळे भाग आहेत ना, त्यांना एकत्र आणणं, त्यांच्यात सुसंवाद निर्माण करणं. अच्छा. आणि दुसरा अर्थ थोडा आध्यात्मिक आहे. तो पण युज धातूपासूनच येतो, पण त्याचा अर्थ आहे समाधू, म्हणजे एकत्रीकरण किंवा एकाग्रता. एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. व्यक्तीच्या आत्म्याचं त्या वैश्विक आत्म्याशी ऐक्य साधणं. आणि पतंजली ऋषींनी योगसूत्रात जी व्याख्या दिली आहे ती खूप प्रसिद्ध आहे. योगः चित्तवृत्ती निरोधः. योगः चित्तवृत्ती निरोधः हे आपण खूप वेळा ऐकतो. याचा नेमका अर्थ काय होतो? हे चित्तवृत्ती म्हणजे काय? चित्त म्हणजे आपलं मन आणि बुद्धी यांचं कार्यक्षेत्र असं समजूया. ओके. आणि वृत्ती म्हणजे त्यात सतत उठणारे विचार, विचारांचे तरंग, बदल. म्हणजे मनात येणारे थॉट्स. हो, थॉट्स, इमोशन्स, परसेप्शन्स हे सगळं. तर चित्तवृत्ती निरोध म्हणजे मनाच्या या सतत बदलणाऱ्या वृत्तींवर, या विचारांच्या गोंधळावर नियंत्रण मिळवणं, त्यांना शांत करणं. आणि हे महत्वाचं का आहे? विचार तर येतच राहणार ना? महत्वाचं आहे कारण याच चित्तवृत्तींमधून संस्कार तयार होतात. म्हणजे आपल्या मनावर खोलवर परिणाम करणारे ठसे, इम्प्रेशन्स. अच्छा, संस्कार. हो. आणि हे संस्कार आपल्या कर्मांना कारणीभूत ठरतात. म्हणजे आपण काय करतो आणि त्याचे काय परिणाम होतात ते ठरवतात. कर्मांना. आणि याच कर्मांमुळे आपण जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो, असं योग आणि सांख्य तत्वज्ञान मानतं. त्यातून सुटण्यासाठी या वृत्ती थांबवणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे हे इतकं खोल आहे. विचारांच्या पलीकडे जाऊन एक शांत, स्थिर अवस्था गाठणं. अगदी. आणि हे आपल्या दुःखाच्या मुळाशी कसं जातं? तुम्ही म्हणाला जन्म-मृत्यूचं चक्र. हो. सांख्य तत्वज्ञान, ज्यावर योग आधारित आहे, ते सांगतं की आपल्या सगळ्या दुःखांचं मूळ कारण आहे अविद्या. अविद्या म्हणजे अज्ञान, इग्नोरन्स. बरोबर, अज्ञान. हे अज्ञान कशाचं? तर आपण आपलं खरं स्वरूप विसरून जातो. आपलं खरं स्वरूप? हो. आपलं खरं स्वरूप हे शुद्ध चैतन्य आहे, असं ते मानतात. प्युअर कॉन्शियसनेस. पण आपण स्वतःला हे शरीर, हे मन, हा अहंकार, मी समजू लागतो. म्हणजे मी डॉक्टर आहे, मला राग आलाय असं? अगदी. या सगळ्या तात्पुरत्या ओळखी आहेत, खऱ्या नाहीत. योग आपल्याला ह्या चुकीच्या ओळखींमधून बाहेर काढतो. आपलं खरं, न बदलणारं स्वरूप काय आहे त्याची ओळख करून देतो. आणि त्यातून मग दुःखातून सुटका होते. हो. त्यातूनच मुक्तीचा मार्ग मिळतो, असं म्हटलं आहे. हे खूपच गहन आहे. म्हणजे योग हा फक्त शरीर लवचिक बनवणं नाहीये. अजिबात नाही. हा तर आत्मओळखीचा आणि मानसिक स्पष्टतेचा मार्ग आहे. अच्छा. तुम्ही मनाच्या स्थिरतेबद्दल म्हणालात. त्याच्या काही अवस्था पण सांगितल्या आहेत का? वेगवेगळ्या लेवल्स? हो, बरोबर. चित्ताच्या एकाग्रतेनुसार 5 अवस्था सांगितल्या आहेत. थोडक्यात सांगतो. सांग ना. पहिली क्षिप्त, म्हणजे एकदम विचलित, रेस्टलेस मन. दुसरी मूढ,
म्हणजे आळसावलेलं, जड, डल मन. तिसरी विक्षिप्त, म्हणजे कधीतरी लक्ष लागतं पण लगेच परत भरकटतं. डिस्ट्रॅक्टेड. अच्छा. खरी योगाची सुरुवात होते एकाग्र अवस्थेतून, जिथे मन एका गोष्टीवर स्थिर राहू शकतं. फोकस्ड. एकाग्र. आणि शेवटची अंतिम अवस्था आहे निरुद्ध, जिथे सगळ्या वृत्ती, सगळे विचार शांत होतात. कम्प्लिटली स्टिल. निरुद्ध. हो, योगाभ्यासाने आपण हळूहळू या एकाग्र आणि निरुद्ध अवस्थांकडे जातो. हे एकदम स्पष्ट झालं आता. म्हणजे योगाचा प्रवास हा मनाच्या या अवस्थांमधून होतो. आता आपण आयुर्वेदाकडे वळूया. हो. आयुर्वेद म्हणजे जीवनाचं विज्ञान. हे तर योगापेक्षाही जुनं मानलं जातं ना, अगदी वैदिक काळातलं. हो, आयुर्वेद खूप प्राचीन आहे. त्याचा उद्देश काय? तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनमचं. म्हणजे निरोगी माणसाचं आरोग्य टिकवणं आणि आजारी माणसाचे आजार बरे करणं. ओके. आणि हे साधायचं कसं? तर शरीरातले 3 मुख्य घटक, त्रिदोष, ज्यांना आपण वात, पित्त, कफ म्हणतो. वात, पित्त, कफ. हो. तसेच सप्तधातू म्हणजे शरीरातल्या टिश्यूज आणि मल म्हणजे शरीरातले टाकाऊ पदार्थ, यांना बॅलन्समध्ये ठेवणं. फक्त शरीर नाही, अजून काही? हो. यासोबतच आत्मा, इंद्रिय आणि मन यांचा समतोलही महत्वाचा आहे. आयुर्वेद फक्त रोगांवर इलाज नाही करत. मग काय करतं? ते आहार म्हणजे काय खावं, विहार म्हणजे कसं राहावं, आपली जीवनशैली कशी असावी आणि गरज पडल्यास औषधी, या सगळ्याचा विचार करून संपूर्ण आरोग्य कसं मिळवायचं हे सांगतं. म्हणजे आयुर्वेद हे एक प्रकारे होलिस्टिक अप्रोच आहे. संपूर्ण जीवनशैलीचं शास्त्र आहे. अगदी. मग योग आणि आयुर्वेद यांचा संबंध कसा जोडला जातो? कारण दोन्ही शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दलच बोलतात. यांचा खूप जवळचा संबंध आहे. दोन्ही एकाच वैदिक परंपरेतून आले आहेत. अच्छा. आणि दोघांचा उद्देश एकच आहे, माणसाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर निरोगी आणि संतुलित बनवणं. हां. एक गंमत म्हणजे जेव्हा आपण आजारांवर उपाय म्हणून योगाचा वापर करतो, त्याला योग थेरपी म्हणतात. योग थेरपी? हो. पण चांगली योग थेरपी करायची असेल तर आयुर्वेदाचं ज्ञान आवश्यक आहे. ते का? कारण आयुर्वेद आपल्याला सांगतं की शरीर कसं काम करतं. म्हणजे क्रियाशारीर, ज्यात दोष, धातू, मलांचं कार्य येतं. शरीराची रचना कशी आहे, म्हणजे रचनाशारीर, ॲनाटॉमी. आणि रोगाचं मूळ कारण काय आहे, म्हणजे निदान. हे सगळं आयुर्वेदात विस्तारानं सांगितलंय. अच्छा. म्हणजे या ज्ञानाशिवाय योगाचा उपचारात्मक वापर नीट करता येणार नाही? बरोबर. करणं कठीण आहे. आणि आयुर्वेदात असं काही आहे का की दिवसाच्या कोणत्या वेळी योग केला तर जास्त फायदा होतो? हो, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आयुर्वेदानुसार दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला विशिष्ट दोषांचा प्रभाव जास्त असतो. म्हणजे? जसं की सकाळी पित्ताचा प्रभाव कमी असतो, कफाचा थोडा जास्त असतो. दुपारी पित्त वाढतं, संध्याकाळी वात वाढतो. ओके. त्यामुळे असं मानलं जातं की सकाळी केलेला योगाभ्यास पित्ताच्या त्रासांवर चांगला, दुपारी केलेला वाताच्या त्रासांवर आणि संध्याकाळी केलेला कफाच्या त्रासांवर जास्त प्रभावी ठरू शकतो. अरे वा. अर्थात हा एकदम ढोबळ नियम आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, पण यातून दोन्ही शास्त्रांमधला संबंध दिसून येतो. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि मला आठवतंय तुम्ही म्हणाला होतात की आयुर्वेद द्रव्य आणि त्याचे गुण आणि कर्म वेगळे मानत नाही. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याचा योगाशी काय संबंध आहे? द्रव्य म्हणजे कोणताही पदार्थ किंवा गोष्ट. आयुर्वेद म्हणतं की प्रत्येक द्रव्याचे स्वतःचे गुणधर्म असतात, क्वालिटीज असतात. आणि त्या गुणधर्मांनुसार ते कार्य करतं, ॲक्शन करतं. आता गंमत म्हणजे या व्याख्येनुसार योगासनं आणि प्राणायाम यांना सुद्धा द्रव्य मानलं जातं. काय सांगताय? आसनं आणि प्राणायाम हे द्रव्य? हो, म्हणजे प्रत्येक आसनाचे आणि प्राणायामाचे स्वतःचे विशिष्ट गुण आहेत आणि ते शरीरावर विशिष्ट प्रकारे कार्य करतात. कसं काय? ते थेट आपल्या शरीरातले दोष, वात, पित्त, कफ, आपले धातू आणि मल यांच्यावर परिणाम करतात. म्हणूनच तर योगाभ्यासाने शरीरात बदल जाणवतात आपल्याला. अरे बापरे. आसन आणि प्राणायाम हे द्रव्य आहेत हा विचारच किती वेगळा आहे. म्हणजे आपण विशिष्ट आसनं वापरून शरीरातलं असंतुलन ठीक करू शकतो, जसं औषधं करतात. अगदी बरोबर. हीच तर योग थेरपीची किंवा आयुर्वेदाच्या दृष्टीनं योगाभ्यास करण्याची किल्ली आहे.
अच्छा. जसे एखादं औषध त्याच्या गुणधर्मांमुळे वाढलेल्या दोषाला कमी करतं, तसंच एखादा आसन किंवा प्राणायाम त्याच्या गुणधर्मानुसार दोषांवर परिणाम करतं. एखादं उदाहरण द्याल? हो, समजा शीतली प्राणायाम, त्याचा गुणधर्म शीत म्हणजे थंड आहे. त्यामुळे तो शरीरातली उष्णता म्हणजे वाढलेलं पित्त कमी करायला मदत करतो. किंवा पवन मुक्तासन, पवन मुक्तासन. ते वाताला खालच्या दिशेनं सरकवायला मदत करतं. त्यामुळे ते वाताचा जो एक प्रकार आहे अपान वायू, त्याच्या कार्यात म्हणजे उत्सर्जनात सुधारणा करतं. हे खूपच छान समजावून सांगितलंत. आता तुम्ही वारंवार दोष, धातू, मल म्हणताय. हे आयुर्वेदातले त्रिदोष, वात, पित्त, कफ, हे नक्की काय आहेत? थोडं सोपं करून सांगाल का? नक्कीच. बऱ्याचदा हे शब्द ऐकतो आपण, पण अर्थ. हो, नेमका अर्थ कळत नाही. आयुर्वेद मानतं की आपलं शरीर आणि त्याची सगळी कार्य 3 बेसिक एनर्जी किंवा प्रिन्सिपल्सवर चालतात. त्यांना दोष म्हणतात. वात, पित्त आणि कफ. बरोबर. हे तिन्ही प्रत्येकाच्या शरीरात असतात, पण त्यांचं प्रमाण, कॉम्बिनेशन प्रत्येकामध्ये वेगळं असतं. म्हणजे माझी प्रकृती वेगळी, तुमची वेगळी. अगदी. त्यालाच त्या व्यक्तीची प्रकृती म्हणतात. जोपर्यंत हे दोष संतुलित आहेत, बॅलन्समध्ये आहेत, तोपर्यंत आरोग्य टिकून राहतं. आणि बॅलन्स बिघडला की आजारपण येतं, रोग निर्माण होतात. ठीक आहे, मग सुरुवात वातापासून करूया. वात दोष म्हणजे काय? काय करतो तो? वात हा वायू आणि आकाश या 2 तत्वांपासून बनला आहे. त्याचा मुख्य गुण आहे चलन, मूव्हमेंट, गती. शरीरातल्या सगळ्या प्रकारच्या हालचाली, मग त्या मोठ्या असोत, जसं चालणं, बोलणं, किंवा अगदी सूक्ष्म म्हणजे जसं पेशींमधलं वहन, नर्व्हस सिस्टीममधून संदेश जाणं, रक्ताभिसरण, श्वास घेणं सोडणं, मलमूत्र बाहेर टाकणं, या सगळ्यासाठी वात जबाबदार आहे. बापरे, म्हणजे खूपच महत्वाचं आहे. हो. वाताचं मुख्य स्थान मोठं आतडं, पक्वाशय मानलं जातं, पण तो पूर्ण शरीरात फिरत असतो. आणि त्याचे गुणधर्म कसे असतात? तो रुक्ष म्हणजे कोरडा, लघु म्हणजे हलका, शीत म्हणजे थंड, आणि चल म्हणजे खूप हालचाल करणारा, गतिमान असतो. आणि वात वाढला तर काय होतं? शरीरात कोरडेपणा येतो, दुखायला लागतं, अंग जखडतं, अस्थिर वाटतं, चिंता वाढते, झोप लागत नाही, अशी लक्षणं दिसू शकतात. अच्छा. वाताचा एक प्रकार आहे अपान वायू. तो कमरेच्या खालच्या भागात काम करतो. मल, मूत्र, मासिक पाळीचं रक्त बाहेर टाकण्यासाठी तो महत्वाचा आहे. समजलं. म्हणजे शरीरातली सगळी मूव्हमेंट वातामुळे. आता पित्त दोष. पित्त हे अग्नी आणि जलतत्वापासून बनले. याचा संबंध शरीरातली उष्णता, पचन आणि मेटाबॉलिझमशी आहे. उष्णता आणि पचन. हो. पित्ताचं मुख्य काम आहे ट्रान्सफॉर्मेशन, रूपांतरण करणं. आपण जे खातो त्याचं पचन करून त्यातून ऊर्जा आणि पोषण बनवणं, हे पित्ताचं काम. अच्छा. तसंच शरीराचं तापमान कंट्रोल करणं, आपली दृष्टी, त्वचेचा रंग, बुद्धी, समज आणि काही भावनांवर पण पित्ताचा प्रभाव असतो. कोणत्या भावना? जसं धैर्य किंवा राग. राग पण? हो. पित्ताचं मुख्य स्थान आहे पोट आणि लहान आतडं, ग्रहणी. आणि त्याचे गुणधर्म? तो कसा असतो? पित्त उष्ण म्हणजे गरम, तीक्ष्ण म्हणजे पेनिट्रेटिंग, द्रव म्हणजे पातळ, थोडं तेलकट आणि आंबट किंवा कडवट चवीचं असतं. आणि पित्त वाढलं तर? जळजळ होते, ॲसिडिटी, त्वचेवर पुरळ येणं, खूप घाम येणं, चिडचिड होणं, राग वाढणं, असं होऊ शकतं. पित्ताचा एक महत्वाचा प्रकार आहे पाचक पित्त. ते पोटात अन्न पचनाचं मुख्य काम करतं. ओके, म्हणजे पचन आणि उष्णता हे पित्ताशी संबंधित. आता तिसरा दोष राहिला, कफ. कफदोष हा पृथ्वी आणि जल या तत्वांपासून बनलेला आहे. त्याचं मुख्य काम आहे शरीराला स्थिरता देणं, स्टेबिलिटी, वंगण पुरवणं, लुब्रिकेशन, आणि पोषण करणं, नरिशमेंट. स्थिरता आणि पोषण. हो. शरीराची बांधणी, स्नायूंची ताकद, सांध्यांमध्ये असलेलं वंगण, आपली प्रतिकारशक्ती, शांत आणि क्षमाशील स्वभाव, या सगळ्या गोष्टी कफामुळे येतात. अच्छा. कफाचं मुख्य स्थान आहे छाती आणि श्वसनमार्ग. आणि त्याचे गुणधर्म? कफ हा गुरु म्हणजे जड, शीत म्हणजे थंड, स्निग्ध म्हणजे तेलकट, मंद म्हणजे हळू, स्थिर म्हणजे स्टेबल, आणि श्लक्ष्ण म्हणजे गुळगुळीत असतो. आणि कफ वाढला तर काय होतं? शरीरात जडपणा येतो, आळस येतो, सर्दी खोकला होतो, सूज येते, उदास वाटतं, अशी लक्षणं दिसतात. ओके. कफाचा एक प्रकार आहे अवलंबक कफ. तो छातीत असतो आणि हृदय व फुफ्फुसांना आधार देतो.
त्यांचा संरक्षण करतो. वात, पित्त, कफ यांची ही ओळख खूपच उपयुक्त आहे. प्रत्येकाचं काम वेगळं, गुणधर्म वेगळे आणि त्यांचं संतुलन महत्वाचं. आता परत योगाकडे येऊया. त्रिदोषांवर कसा परिणाम करतो, त्यांना बॅलन्समध्ये आणायला कशी मदत करतो? योगाभ्यासाने म्हणजे आसनं, प्राणायाम, ध्यान यांच्या नियमित सरावाने शरीरातला सत्वगुण वाढतो. सत्वगुण. हो, सत्वगुण म्हणजे शुद्धता, समतोल, प्रकाश, ज्ञान याचा गुण. जेव्हा सत्वगुण वाढतो तेव्हा तो आपोआप रजोगुण म्हणजे चंचलता, क्रियाशीलता आणि तमोगुण म्हणजे जडत्व, आळस यांना कंट्रोल करतो. अच्छा. आणि त्यामुळे मग त्रिदोष, वात, पित्त, कफ नैसर्गिकरित्या संतुलित व्हायला लागतात. म्हणजे हे आपोआप होतं? हो, बऱ्याच अंशी. योगामुळे शरीराची आतून शुद्धी होते, डिटॉक्सिफिकेशन, सप्तधातूंचा पोषण नीट होतं आणि मल म्हणजे टाकाऊ पदार्थ व्यवस्थित बाहेर टाकले जातात. त्यामुळे इम्युनिटी वाढते. अगदी प्रतिकारशक्ती वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योगामुळे आपल्या शरीरात जी स्वतःला बरं करण्याची एक नैसर्गिक शक्ती असते ना, सेल्फ हिलिंग पॉवर. म्हणजे योगाभ्यास हा फक्त वरवरचा व्यायाम नाहीये, तो शरीराच्या अगदी आतल्या लेव्हलला जाऊन काम करतो. अगदी तसंच. आणि नैसर्गिक संतुलन साधायला मदत करतो. हो. आणि आपण मगाशी पाहिलं की प्रत्येक आसन आणि प्राणायाम हे एका द्रव्यासारखं काम करतात. त्यांचे स्वतःचे गुणधर्म आहेत. बरोबर. त्यामुळे योगाभ्यास निवडताना जर आपण आपली प्रकृती काय आहे, म्हणजे आपल्यात नैसर्गिकरित्या कोणता दोष जास्त आहे, वात, पित्त की कफ, आणि सध्या आपल्यात कोणत्या दोषाचं असंतुलन आहे हे लक्षात घेऊन आसनं आणि प्राणायाम निवडले तर ते जास्त प्रभावी ठरतात, जास्त फायदा होतो. म्हणजे प्रत्येकासाठी योगाभ्यास वेगळा असू शकतो. हो, असू शकतो. उदाहरणार्थ, समजा वात प्रकृतीची व्यक्ती आहे किंवा वात वाढला आहे, तर त्यांनी हळू, स्थिर, जमिनीवर टिकून राहणारी आसनं करणं जास्त चांगलं. अच्छा. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीनं शांत करणारे, कूलिंग इफेक्ट देणारे, फार जोर न लावणारे अभ्यास करावेत. आणि कफ प्रकृतीसाठी? कफ प्रकृतीच्या व्यक्तीनं थोडं जास्त ॲक्टिव्ह, शरीरात उष्णता वाढवणारे, थोडे वेगवान अभ्यास करणं फायद्याचं ठरतं. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे. योग आणि आयुर्वेद ही दोन वेगळी शास्त्र जरी असली तरी ती एकमेकांना खूप पूरक आहेत. अगदी. ती फक्त जुनी पुराणी पुस्तकं नाहीत, तर आजही निरोगी आणि संतुलित आयुष्य जगण्यासाठी खूप महत्वाची आहेत. बरोबर. योग जिथे मन आणि शरीराला जोडण्यावर, विचारांना शांत करण्यावर भर देतो, तिथे आयुर्वेद त्रिदोष, धातू, मल यांच्या संतुलनातून संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा मार्ग दाखवतो. आणि आपण हेही पाहिलं की योगासनं आणि प्राणायाम हे फक्त व्यायाम नाहीत, तर ते शरीरातल्या दोषांवर थेट परिणाम करणारे द्रव्य आहेत. बरोबर. ही दोन्ही शास्त्र आपल्याला स्वतःला, आपल्या शरीराला, आपल्या मनाला जास्त चांगलं ओळखायला शिकवतात. हो. आणि सांगतात की आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नाही. मग काय आहे? तर ती एक सकारात्मक, संतुलित अवस्था आहे. पॉझिटिव्हली हेल्दी अँड बॅलन्स्ड स्टेट. आणि म्हणूनच आजच्या चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात येतोय. काय? आपण सगळेच जण फिट राहण्यासाठी काही ना काही करत असतो. हो. डाएट, एक्सरसाइज. हो. पण जर आपण डॉक्टर घोडे यांच्या पुस्तकातल्या माहितीनुसार आणि आयुर्वेदाच्या तत्वांप्रमाणे आधी स्वतःची मूळ प्रकृती ओळखली, म्हणजे आपल्यात वात, पित्त, कफ यांचं नैसर्गिक प्रमाण काय आहे हे समजून घेतलं, आणि मग त्यानुसार आपला आहार, आपली रोजची जीवनशैली आणि आपला योगाभ्यास निवडला तर काय वाटतं? तर कदाचित आपले आरोग्यासाठीचे प्रयत्न जास्त इफेक्टिव्ह ठरतील, जास्त सहज होतील. फक्त एक स्टँडर्ड पद्धत फॉलो न करता आपल्यासाठी काय योग्य आहे हे शोधणं, हाच खरा निरोगी जीवनाचा मार्ग असू शकेल का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नक्कीच. प्रत्येकाने स्वतःसाठी काय योग्य आहे हे शोधायला हवं. नक्कीच. यावर विचार करायला हवा.